नमस्कार मंडळी, कसं काय? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बीइंग लेजेंड. आगे लवकर. नमस्कार मंडळी, कसं काय? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बीइंग लेजेंड लाईव्हच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आज ब्लॉगमध्ये असं काही स्पेशल तर नाही आहे, कारण ब्लॉगला स्पेशल बनवायसाठी माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण मुंबईवरनं जी खरेदी केली आहे हॅपी होम्समधनं ॲक्शन फिगर्सची ॲनिमेच्या, त्याचं आज आपण आहे ना रिव्हील करूया. काय काय घेतलं, कितीला पडलं ते जरा सांगू वाटत नाही मला खरंच, कारण की घरचे पण थोडेफार बघतात व्हिडिओ. ते वस्तू एवढ्याला का ते प्रश्न नको, त्याच्यामुळे तुम्हाला गोष्टी फक्त दाखवतो ज्या मी घेतलेल्या आहेत तिथनं, आणि खरोखर मला खूप आवडलेल्या आहेत त्या. सो आणि अजून एक विषय, मी लास्ट ब्लॉगमध्ये जसं बोललो की मी जेव्हा कधी एक स्पेशल वॉच घालेन, माझ्याकडे वॉचेसचा जो कलेक्शन आहे तो मला तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचा आहे. सो आज जो मी वॉच घातलेला आहे तो आहे ओमेगाचा. हा एक क्लासिक वॉच आहे, फॉर्मलसोबत खूप चांगला सूट करतो, आणि आज मी जसं बघताय तुम्ही फॉर्मलमध्येच आहे, सो खूप चांगलं सूट करते. आणि बाकी असं काय नाही. आणि अजून एक विषय, आम्ही एक मोठी ट्रिप प्लॅन करतोय सगळेच, आमचा ग्रुप पुरा. सांगत नाही ट्रिप कुठं जाणार आहे, कारण त्याची प्लॅनिंग तर जोरात चालू आहे. ट्रिपला जायच्या एक ब्लॉग आधी मी तुम्हाला सांगेन. जर तुम्ही कमेंटमध्ये असं जास्तली फोर्स करून असं विचारला की बाबा कुठं चाललाय सांगा जरा अपडेट द्या, तर सांगेन. नाहीतर आता मी काय करणार आहे, सिद्धूला एक वॉच घ्यायचं आहे, त्यानं आवडलं तर घेईल तो त्याचा प्रश्न आहे. माझ्या मित्राचं एक वॉच आलं, त्याची डिलिव्हरी घ्यायची आहे, ते घेणार. तिथनं रेल्वे स्टेशनला जाणार, तिकीट्स वगैरे कसं काय टायमिंग वगैरे चेक करायला, ते ऑनलाईन समजतं तरी पण जाणार आहे. आणि तिथनंच पुढे एक ट्रॅव्हल एजन्सी, एक दोन जण आम्ही जी बघितलेली आहे त्यांच्याकडे जाणार, थोडीशी माहिती घेणार, त्यांच्याकडे कसं काय पडतं ते बघणार, आणि मग ट्रिप डिसाईड करणार. ऑलरेडी रूट ठरलेला आहे, प्लॅन ठरलेला आहे, काय फिरायचं ठरलेलं आहे, फक्त जाणार कसं येणार कसं हाच मोठा प्लॅन आहे. एकतर प्लेननं किंवा ट्रेननं, दोन्हीपैकी एक तेच ठरवायसाठी आज आम्ही जाणार आहे. सो स्टे ट्यून, ब्लॉगमध्ये बघत राहा. ब्लॉग एन्जॉय करण्याचा प्रयत्न करा, मी एन्जॉय करवण्याचा प्रयत्न करतो. माझी एक्साइटमेंट फक्त एकाच गोष्टीसाठी आहे, ते ॲक्शन फिगर्स जे तुम्हाला मी आता दाखवणार आहे घरी गेल्यावरती. आणि अजून मी असेंबल केलेलं नाही ना, ते आता तुमच्या समोरच मी असेंबल करणार आहे त्या सगळ्या गोष्टी. तो एक पार्ट झाला. आणि बॅकग्राऊंडमध्ये जो गाड्यांचा मोठा आवाज येतोय त्याला जरासं निग्लेक्ट करा, कारण की आज मी दुकानातनं इंट्रो देतोय. सो चला आपण बघूया आजचा दिवस कसा जातो, एन्जॉय करूया, मजा करूया. चला. ह्या आमच्या संध्या मावशी यांच्याचं जेवण मिळणार. वॉच मागवलेले ना ती घ्यायला गेलतो, कारण त्याचं ते कड्या काढायला लई वेळ लागणार म्हटलं, आम्ही सोडून दिलं. हे घराचे वाघ आलेले आहेत. आता जस्ट आलेले आहेत, आता जेवणार, तर झोप यायला लागले. पुढचे कामं करायचे मला टेन्शन यायला खरोखर. खा गे लवकर. काय खायलायस तू? तोंडाकडे बघाय चिकन खायला. खा तू, माझं काय ऑब्जेक्शन नाही. तू बी खा. हा, तू बी खा. मी तर ऑब्जेक्टच करत नाही, तर माझा काय खायचा संबंध. मी तर ऑब्जेक्शन पण घेत नाही त्याच्यावरती. खा रे खा. तर मंडळी, आपण आता जस्ट कोल्हापूर रेल्वे स्टेशनला पोचलेलो आहे, श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल्सला. सो कशाची वाट बघतोय आम्ही. वाट बघतोय म्हटल्यापेक्षा तोच आज लवकर आलाय, आम्ही लेट झालोय. लेट लक्की पास खरोखर लवकर आलाय, खरं सांगतो. ससुर का नाती भाई 6 अंदर वाका कसलं झाले माहिती आहे. आता हे मागं बघा, पहिल्यापेक्षा रिनोव्हेशन खूप चांगलं झालंय. आणि आता तुम्हाला सांगतो, तिथं पुढे आहे ना, हा एक तुम्हाला हा जो एरिया दिसतोय हा एक नवीन बनवलेला आहे. आता आतमध्ये चाललोय, बघूया जरा तिकीट्स वगैरे कसं काय आरक्षण गाडी लावल्या बघूया. तर हे झालं की मग आरक्षण ऑफिस हे कुठं आलं रे? अरे पशा आतमध्ये रे, तो समोर आहे, तो समोर आहे.
हे इकडं आहे पशा लय लांब थांबलाय कुठल्या लांब कोपऱ्यात जाऊन थांबले ते दिसना बी झाले प्लॅटफॉर्म तिकीट प्लॅटफॉर्म तिकीट आणायचं अरे कारण प्लॅटफॉर्मला कशाला काय गरज नाही ना घेतो की घे म्हणलं माझं काय घे म्हणलं अंधेरी रात का काला मुसाफिर आ गया है ये अंधेरी रात का काला मुसाफिर आ गया है कुठलं रे त्याचं घर का महानगरपालिकेत का महानगरपालिकेत तो राहायला सांग जरा अरे मी गेलो तर आयो जेवायला बसलेला मी काय करू जेवायला बसल्या मग सांग ना बाई घरात आहे आपण लक्षात ठेव आज सगळ्यात जिंदगीत असं नाही झालेलं जिंदगीत कसा विषय आहे की आपण ज्या ठिकाणी असतो ती ठिकाणं आपण जिंदगीत सांगत नाही आपण काय सांगतो घरात आहे नाही मी चंद्रावरती आहे चंद्रावरनं सूर्यावरती पोहोचायला 5 मिनिटं लागतात येतो मी असं पण लोकांना झाडावरती या गोष्टीवरती चढवत राहतो क्या मन गे क्या आपको रेल्वे स्टेशन दिख रहा है यहाँ है कहाँ है ढोरादी एक्सप्लोरर आता बूट बॅग नाही उघड केली म्हणजे झालं बाबा आज म्हणजे रेनोव्हेशन अजून बाकी आहे कारण तरी पण आता आम्ही एक 50-50 असताना आलेलो आहे लय भारी रेनोव्हेशन झालंय आता ब्लॉगर लोक आहेत हे आपले श्री शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले छत्रपती शाहू महाराज रेल्वे स्टेशन भारी झाले रे म्हणजे पहिला जे होतं त्याच्यापेक्षा आता आपलं रेल्वे स्टेशन लय प्रीमियम वाटतंय खरोखर आले भारी वाटते दरवेळेस सारखं नशिबानं त्याचा खेळ खेळलेला आहे दरवेळेस सारखं आज तिकीट काउंटर बंद असतं रिझर्वेशनचं आणि 3 आपले चिमुकले गोळा झाल्यात तिकीट बुकिंग करायच्या प्लॅनिंगने आलेले आहेत त्याला आता जाऊ दे ते नाही झालं तर आता दुसऱ्या कलेकडे निघायचं एक पण होती प्लस सेकंड पण होती प्लस तिसरी पण होती आणि तो तर काय टिकलाय भेंडी अरे बी अनेक पण होती थर्ड पण होती चला मग आज पनवतीचा कहर झालाय तर मित्रांनो आपण दिवसाचे एक अनमोल आणि एकदम इम्पॉर्टंट अशा टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो आहे जिथं आपल्याला कंटेंटच्या नावावरती ऍक्शन फिगर्स रिव्हील करायचे सो चला सुरुवात करूया प्राइसिंग मी काय अजिबात सांगणार नाही कंटेंट माझे घरचे पण बघतात आणि असं काय एवढे पण महाग नाही चीप आहे सो पहिला आपण सुरुवात करूया ड्रॅगन बॉल झी माझा फेवरेट कॅरेक्टर गोहान त्याचा हा ऍक्शन फिगर आहे जो मी मुंबईमधनं गोरेगाव हॅपीहोम्स मधनं परचेस केलेला आहे माझ्या प्रिय बहिणीला जळवायसाठी ओनली अँड ओनली फॉर हर तर असं तुम्ही बघू शकता बघा हा ॲक्च्युली असा ॲक्शन फिगर आहे मस्त आहे खरोखर जेव्हा माझा गेमिंग सेटअप तयार होईल त्या टायमाला हा माझा खरोखर आहे ना आता म्हणजे मेन शो असणार आहे खरोखर ना क्या परफेक्ट चीज आहे मालूम आहे तर ही एक गोष्ट झाली दुसरं सध्याचं करंट माझा फेवरेट वन पीस मधला लुफीचा गिअर 5 चा हा एक ऍक्शन सेट आहे तिथं खूप व्हरायटी होती त्यातनं हा मला आवडणं आणि मी हा घेणं खूपच जरासं वेगळं होतं हा हे असे 2 वेगळे पॅकिंग येतात हा एक सनबॉल आहे त्याच्यावरचा ग्राउंड बेस आणि हा लुफीचा मेन ऍक्शन फिगर हा आता आपल्याला हे करायला लागणार असेंबल करायला लागणार कारण की हा आता सेपरेट आहे ओके असा ओके हे असे हातात थंडरबोल्ट द्यायचं हे बी असंच द्यायचं वाटतं काही तर उभं करायचं नाही थोडा एवढा मऊ नाही आहे असं चांगला स्ट्रॉंग आहे एवढं त्याच्या हलके येणं नाही चुकत कारण अजून मला समजत नाही तर नेमका ग्राउंड कुठला आहे
ओके मंडळी, काम झालेलं आहे. 25 ओके. अंततः इतकी घाम फुटोस तर मशगत केल्यानंतर समजलं इथं हार्डली प्रेस करायचं असतं. खरोखर लिटरली मला एक्सपिरियन्स नाही या गोष्टीचा. कसं द्यायचं का? आपला लुफीचा पण ऍक्शन फिगर तयार झालेला आहे, जो की तयार झाला की असा दिसतो. खूप मस्त वाटतो यार खरोखर. गिअर 5 लुफीचा. आणि आता अजून एक गोष्ट आहे जी मी घेतलेली आहे. ही दोन तर मेन झाली. मला अजून एक घ्यायचं होता, कारण घ्यायला जमलेलं नाही. मोस्ट वर्थ इट ड्रॅगन बॉल. तर तुमच्यातले बरेच जण असे म्हणतील की काय हा छोट्या बालिश लोकांसारख्या गोष्टी दाखवलाय. कारण विषय कसा आहे, हा ऍक्च्युअली मध्ये आमचा चाइल्डहुड आहे. खरोखर कार्टून नेटवर्कवरती जे ड्रॅगन बॉल जे आम्ही बघायचो, हा आमचा त्या टाइमचा आहे ना गोल्डन डेज होते, जे आत्ताच्या मुलांना माहितीये का नाही माहित नाही. कारण खरोखर मध्ये ते आमचे गोल्डन डेज होते. आणि आता पण माझ्या एज मधले आणि माझ्या क्रायटेरियाच्या लोकांना खरोखर माहिती आहे यांची काय वर्थ आहे आमच्यासाठी. हे फक्त टॉयज नाहीत, आमची मेमरी आहे जी आम्हाला अजून पण जपून ठेवायची आहे. आणि हा त्या मेमरीजचा एक पार्ट आहे ड्रॅगन बॉल. खरोखर असं बघितलं ना असं डोळे भरून येतात. कारण खरोखरचे नाही भरत आहेत. हा ऍक्च्युली सीन काय सांगतो, हा ह्याला असा LED स्टँड मिळतो आणि ह्याच्यावरती लाईट लागते. जर आपण जरासा कॅमेरा इकडे फिरवणार आहे, जिथं जास्तच चिरमेर असलेली जागा आहे इथं. कॅमेरामॅन टेक द कॅमेरा. तर असं हे LED लाईट USB कनेक्टरला कनेक्ट करायची आणि ह्याच्यात लाईट लागते अशी. आणि वाला हे असं म्हणजे तुम्हाला आता उजेड आहे त्याच्यामुळे एवढं काही खास नीट दिसत नसेल, कारण अंधारात हे खूप असं म्हणजे चांगलं वाटतं बघायला, लय भारी वाटतं. सो ही होती माझी मुंबईची शॉपिंग जी मी केली गोरेगावमध्ये हॅपी होम्समध्ये. काही आठवणी जगण्याचा प्रयत्न केला, त्या खरोखर मला चांगल्या वाटल्या. अजून मी 2 गोष्टी घेऊन येतो. कॅमेरामॅन सोबत राहा. श्रद्धा दंडवते तिचं नाव आहे. A few moments later. आणि हे थोडे सुवेनियर्स आपल्या खास जिगरींसाठी आणलेले आहे. हे तेजसचं आहे, हे प्रसादचं आहे, हे माझ्या श्रद्धाचं आहे आणि हे माझ्या खबरीसाठी आहे. आता हे खबरी तुम्ही म्हणाल कोण आहे, तर सोडून द्या, त्या खबरीचं मी सांगत नाही तुम्हाला, कारण हा एक खास मित्र आहे त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे. तर ही अशी होती माझी पुरी मुंबईची खरेदी जी तुम्ही आज बघितला. तर मित्रांनो झाला असा जो की मी ही अजून एक मेन गोष्ट विसरलो माझ्या मुंबई खरेदीतलं, की तुम्हाला परत दाखवायसाठी व्हिडिओ शूट करतोय. तर हा मी माझ्यासाठी एक डेस्कमॅट घेतलेला आहे कीबोर्डसाठी, इताचीचा. ॲनिमे लवर असलेल्याचे फायदे खूप चांगला आहे, डिसेंट आहे, 100 रुपयाच्या मानाने ठीक आहे, चांगली क्वालिटी आहे. तर जो आपला इन फ्युचरमध्ये जो गेमिंग सेटअप होणार आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला ह्या गोष्टींची गरज पडते. त्या गोष्टींची मी आतापासूनच तयार ठेवते, कारण की गेमिंग सेटअप मला वाटतंय ह्या डिसेंबरपर्यंत होऊन जाईल माझा. सो स्टे ट्यून, बघत राहा. सो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आज असं मेन काय जास्त दाखवण्याचा विषय नव्हता मला, ऍक्च्युली हेच मेन होतं माझ्यासाठी, ऍक्शन फिगर्स तुम्हाला दाखवणे. बाकीच्या ज्या दिवसभरात घडामोडी झाल्या त्या इन्क्लुडेड होत्या आजच्या दिनचर्येचे. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.